काय बनवायचं आहे? मँगो बर्फी. मँगो बर्फी. चला मग मार्केटमध्ये मँगो आणायसाठी जाऊ आता. मँगो आणल्याच्या नंतर बर्फी बनवता. ओके, चला तर मग मार्केटमध्ये आलेले आहोत आंबे खरेदी करण्यासाठी. हे आहे आंब्याचं दुकान. हे कोणतं आहे? गावरान आहे का? कोणताही घ्या 100. रस याच्यामध्ये जास्त नाही गेला. नाही होते, हे बनवायसाठी घेतोय. किती? 150ला 2 किलो. गोड आहे ना पाहिजे गॅरंटी. कलरचा पैसा आहे गोड नंबर ना. कलर दिसायला मग गोड पण आलो. हां गोड राहू नाही तर घरी नुसता कलर दिसायला ना. 1 किलो द्या. परत अजून घरी नेल्यावर बायको ओरडू नाही. हो, एखादी गोरी पान बाई घातीन की आम्हाला काही नसते. काय करावं? हो बरोबर. रुपयाला काय करावं? हो, दिसायला गोरी पाना. काम बरोबर व्हायला गेलं. 1 किलो आंबे घेतले. बघूयात आपण. 1 किलो मामा मार्केटमधून आंबे आणलेत आपण. राजापुरी. काय राजापुरी ना? राजापुरी आंबे रसरशीत. चला तर मग बनवूयात मँगो बर्फी. बनवणार आपण नाहीये, कॅमेरामॅनच बनवणार आहे. फक्त आपण बघूत कसे बनवतात ते. ओके, पहिले आंबे धुवून घ्या व्यवस्थित. धुतल्याच्या नंतर मग कामाला लागू. असं चमच्यानं अलगद काढून घ्यायचं, हो ना. मिक्सर मधून काढून घ्यायचं नाही. मस्त आता केशरी 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 रस तयार झाला. आता त्याच्यामध्ये थोडस तूप, साजूक तूप घ्यायचं असेल तर घेऊ शकता, है ना. तेल टाकलं नसेल तर नाही, टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. 2 चमचे तूप. थोडस गरम झाल्याच्या नंतर रसाला फोडणी देऊ आपण. फोडणी दिलेल्या रसाची काय ग? बर्फी. अजून काय म्हणतात त्याला? हा, पापडी, कुरवडी. खूप जास्त झालं का? याच्यामध्ये काही मीठ वगैरे टाकायचं. 8-10 मिनिट परतून घ्यायचं. रसामध्ये तूप. काय वा, शो गॅसवरती घट्ट होईपर्यंत ह्याला असं परतत राहायचं. ज्वालामुखी खदखदल्यासारखं खदखदत आहे. कसलं उडायलंय ज्वालामुखी. ज्वालामुखी ऑलमोस्ट होत आलाय. त्याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड, ज्याला जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने, है ना. त्याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी साखर ऍड करू. टाका मॅडम साखर. साखर टाकून अजून अर्धा तास, म्हणजे पूर्ण रेसिपी व्हायला तुम्हाला 1 ते 1.5 तास.
सगळी रेसिपी हलक्या गॅसवरती करायचं. गॅस जर वाढवला तर असे ज्वालामुखी फुटतात. आपली टाकलेली जाडी साखर तळी आहे, तर त्याच्यामध्ये थोडीशी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली साखर ऍड करायची, म्हणजे त्याला काय होईल का, घट्ट होण्यास मदत होईल. अर्धी वाटी ना. मिक्स करून घ्या असं हलका हलका छान असं. मिक्स झालंय व्यवस्थित मस्त असा, जसं की पुरण घट्ट असं एक प्रकारचं पुरणच झालं. जसं पुरणाच्या पोळ्या बनवतात तसं रसाच्या पोळ्या बनवायच्या आवडत असतील तर. ऑलमोस्ट नाही, कम्प्लीटच झालंय. त्या प्लेटमध्ये थोडंसं तूप टाकून प्रत्येक प्लेटमध्ये, 1 किलोची रेसिपी असल्यामुळं 3 प्लेटमध्ये बसेल. थोडंसं तूप प्लेटला लावून घ्यायचं, म्हणजे चिपकणार नाही. ब्रश किंवा हाताने असं तूप पूर्ण प्लेटला लावून घ्यायचं. मस्त असा घट्ट घट्ट रस तयार झालाय. जसं तूप हाताने पसरवलं तसा रस हाताने पसरवण्याचा प्रयत्न करू नका. त्याला असं आदळलं तर बेटर होईल, तसं नाही का. आपलं रेडी झालंय. त्याला जवळपास 1-2-3 तास उन्हामध्ये वाळू द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्या चकल्या पाडून तुमची बर्फी तयार. मँगो बर्फी. हा 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 2 वाजताचं हे आपले मँगो बर्फी ऑलमोस्ट तयार झाले. मँगो चकटी, आंबा चकटी किंवा मग मँगो बर्फी ह्याच्या वाळल्याच्या नंतर अशा दिसतील. खायला एकदम मस्त. घरी नक्की बनवून बघा. थँक्यू.